सर्व शेतकरी बांधवांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. बुरा न मानो होली है. तर मित्रांनो, जवळपास आपण जी नॉर्मली होळी खेळली त्या व्यतिरिक्त काही शेतकरी संघटनांकडून आणि काही शेतकरी नेत्यांकडून अचित्र आगळी वेगळी होळी खेळण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात बोलताना अजित पवार यांनी एक वाक्य वापरलेलं आहे, ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर आगळी वेगळी होळी काही शेतकरी संघटनांतर्फे म्हणा किंवा शेतकरी नेत्यांतर्फे म्हणा, कोणत्या प्रकारची आगळी वेगळी होळी खेळत सरकारचं लक्ष कर्जमाफीच्या टॉपिककडे वेधलेलं आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे समोरील बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतोळ, स्वागत आहे तुमचं कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर तरतूद न केल्याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेतर्फे महायुतीच्या जाहीरनाम्याची होळी खेळण्यात आलेली आहे. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, महायुतीचा जो जाहीरनामा होता, निवडणुकीपूर्वी जे जाहीरनामा मॅनिफेस्ट जाहीर करण्यात आलेला होता, त्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात काही टॉपिक होते. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे जे इतर प्रश्न होते तेही प्रश्न मार्गी लावणार असं देखील त्या जाहीरनाम्यात सांगण्यात आलेलं होतं. परंतु अद्यापही 5 ते 6 महिन्याचा कालावधी लोटलेला, हिवाळी अधिवेशन संपलेलं आहे, त्यानंतर अर्थसंकल्प सुद्धा सादर झालेला आहे, तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. कालच्या एका व्हिडिओमध्ये आपण माहिती करून घेतली होती की 31,000 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर पेंडिंग कर्ज आहेत. ते कर्ज शेतकरी अद्यापही अडचणीत सापडलेलं आहे आणि ते कर्ज कधीपर्यंत फेडणार हे सुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, जवळपास शेतकरी अडचणीत सापडलेले आहे. कर्जमाफीच्या जे प्रश्न आहेत ते अद्यापही अर्थसंकल्पात मार्गी न लागण्याने शेतकरी अडचणीत सापडलेला आहे, ज्याच्यामध्ये शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षा करत आहे. कर्जमाफी मिळेल म्हणून शेतकऱ्यांनी कर्ज परतफेड केली नाही आणि ज्या शेतकऱ्यांनी कर्ज परतफेड केली त्यांना व्याजमाफी मिळेल नाही. आणि जे शेतकरी नेहमी कर्ज परतफेड करतात त्या शेतकऱ्यांना कर्ज जे प्रोत्साहनपण अनुदान मिळतं 50,000 रुपयाचं, ते सुद्धा शेतकऱ्यांना अद्यापही मिळालं नाही. एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलं होतं की 2017ला जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. परंतु त्यात सुद्धा अद्यापही त्या कर्जमाफीमध्ये जेवढे शेतकरी पात्र होते त्या शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफी मिळाली नाही. आणि काही शेतकरी जे प्रोत्साहनपर अनुदान, मला वाटते 344 कोटी रुपयांचा काहीतरी आकडा आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेला होता, ते आकडा अजूनही प्रोत्साहनपर अनुदानाचा शेतकऱ्यांचा पेंडिंग आहे. त्यानंतर आपण 2019च्या कर्जमाफीबद्दल माहिती घेतली की ज्याच्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी 2019ला महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. तेव्हा सुद्धा जवळपास 50,000 पेक्षा जास्त शेतकरी अद्यापही त्या कर्जमाफीमध्ये पात्र असून सुद्धा त्यांना अद्यापही कर्जमाफी मिळालेली नाही. तेव्हा मित्रांनो, जवळपास कर्जमाफी संदर्भात आजची आगळी वेगळी होळी खेळण्यात आलेली आहे, ती म्हणजे महायुतीच्या जाहीरनाम्याची होळी करण्यात आलेली आहे. त्या होळीचा जाळून किंवा फाडून त्या होळीला म्हणजे त्या जाहीरनाम्याला होळीमध्ये दहन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, जवळपास जळगाव तालुक्यातील चोपडा तालुक्यातील वर्डी गावातली ही घटना आहे आणि अनोखी होळी सरकारविरोधात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी म्हणजे जे कर्जमाफीचा जे प्रश्न होता त्या संदर्भात ही होळी खेळण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढची बातमी म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी, दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी तसेच शहीदांच्या प्रश्नांसाठी नेहमीच पुढे असणारे आणि झटत राहणारे नेते बच्चू कडू यांनी सुद्धा आगळी वेगळी होळी साजरी केलेली आहे. कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांना जे कर्जमाफीचा जे टॉपिक दिलेला होता, जे शेतकऱ्यांची कर्जमाफी करूत असा जे शब्द दिला होता तो महायुती सरकारने अद्यापही पाळला नाही. त्याविरोधात बच्चू कडू यांनी एक आगळी वेगळी होळी साजरी केलेली आहे, ज्या अंतर्गत चांदूर बाजार परतवाडा मार्गावर ठिकठिकाणी बच्चू कडूंनी रस्त्यावर दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करा असं रस्त्यावर त्यांनी लिहिलेलं आहे. मोठ्या अक्षरात सरकारचं लक्ष वेधलेलं आहे, जे मोठ्या अक्षरात त्यांनी लिहिलेलं आहे किंवा शेतकऱ्यांची जवळपास दिलेला शब्द पूर्ण करा आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करा असं मोठ्या अक्षरात चांदूर बाजार परतवाडा मार्गावर त्यांनी लिहिलेलं आहे. आणि सरकारचं लक्ष कर्जमाफीच्या टॉपिककडे परत एकदा त्यांनी वेधलेलं आहे. म्हणजे सरकारला दाखवून दिले की अद्यापही शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत आणि तुम्ही अद्यापही झोपा काढत आहात का. आणि शेतकऱ्यांना जे प्रश्न दिलेला होता हिवाळी अधिवेशनामध्ये, त्यांनी खरं तर कर्जमाफी संदर्भात बोलायला पाहिजे होतं. त्यांनी हिवाळी अधिवेशनात एक टॉपिक बोलला होता की येत्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात जे प्रश्न आहेत ते मार्गी लावत असं सांगण्यात आलेलं होतं. हिवाळी अधिवेशनापासून शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत होते.
त्यानंतर अर्थसंकल्प सादर झाला. अर्थसंकल्पात सुद्धा बरेच शेतकरी लक्ष वेधून होते, लक्ष लावून होते की कर्जमाफी अर्थसंकल्पामध्ये मोठी तरतूद होईल आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल. परंतु अर्थसंकल्पात सुद्धा शेतकऱ्यांचा जे प्रश्न आहे कर्जमाफीचा तो सादर झालेला नाही. बजेटमध्ये कोणताही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात निर्णय घेण्यात आलेला नाही. तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला पाहिजे असं बच्चू कडूंचं म्हणणं आहे. जवळपास 5 किमी रस्ता रंगवून बच्चू कडूंनी सरकारला इशारा दिलेला आहे. म्हणजे जवळपास 5 किमीपर्यंत त्यांनी पायी चालत रस्ता रंगवत सरकारचं लक्ष वेधलेलं आहे आणि सरकारला इशारा दिला आहे की तुम्ही सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, अन्यथा तुम्ही जवळपास आम्ही शेतकरी संघटना मिळून आणि शेतकरी सर्व मिळून सरकार विरोधात एक आंदोलन पेटू, असा देखील त्यांनी इशारा दिलेला आहे. तर त्यांनी एक महत्त्वाचा टॉपिक बोललेला आहे, तो म्हणजे धर्माच्या लढाईमध्ये सत्ता येऊ शकते परंतु कर्तृत्वाशिवाय सामान्य माणूस सुखी राहू शकत नाही, असं एक महत्त्वाचा टॉपिक बोलत त्यांनी सरकारचं लक्ष वेधलेलं आहे. त्यांनी एक महत्त्वाचा टॉपिक म्हणजे महत्त्वाचा एक शब्द वापरलेला आहे, एक वाक्य बोललेलं आहे ज्याचं जवळपास धर्माच्या लढाईमध्ये सत्ता येऊ शकते. हे बरोबर आहे मित्रांनो, धर्माच्या लढाईमध्ये सत्ता येऊ शकते. धर्माच्या लढाईमध्ये त्यांनी जवळपास बच्चू कडू यांनी म्हणलेलं आहे की बाबा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहता, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, उपमुख्यमंत्री आहात, तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं होतं, शेतकऱ्यांचे जे प्रश्न ते मार्गी लावत असत, त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा जवळपास धर्माच्या लढाईवर जे मतदान जिंकलेलं आहे, म्हणजे राम मंदिर बांधून त्यांनी जे मतदान जिंकलेलं आहे, तर ते जवळपास छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहून तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला पाहिजे, असं म्हणत त्यांनी धर्माच्या लढाईमध्ये सत्ता येऊ शकते, कर्तृत्वाशिवाय सामान्य माणूस सुखी राहू शकत नाही, असं एक वाक्य बोललेलं आहे महत्त्वाचं. त्यानंतर जवळपास बघायचं झालं तर शेतकऱ्यांची आपण जे टॉपिकबद्दल बोलत होतो तो म्हणजे जे अजित पवार यांनी एका पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलेले की बा एका पत्रकाराने प्रश्न विचारला की बाबा शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्ही अर्थमंत्री आहात, तसेच उपमुख्यमंत्री आहात, तर तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी का नाही लावले, कर्जमाफीबद्दल का नाही बोलले किंवा कर्जमाफी का नाही केली अर्थसंकल्पामध्ये, असा एका पत्रकाराने प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी सरळ सरळ सांगितलं की बाबा त्या प्रश्नाला बगल देत त्यांनी म्हटलं की शेतकऱ्यांना आर्थिक जी शिस्त लावण्याचा प्रयत्न सरकारतर्फे करण्यात येत आहे. म्हणजे वेगळंच टॉपिक काहीतरी मित्रांनो. त्यांनी अगोदर आश्वासन दिलं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं, आम्हाला निवडून द्या, आम्हाला पसंती दाखवा, आम्ही तुम्हाला कर्जमाफी देऊ, अशी घोषणा केली होती निवडणुकीपूर्वी. परंतु आत्ता कर्जमाफी संदर्भात बोलताना अजित पवार यांनी अर्थमंत्री असून सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांना आर्थिक शिस्त लावली जात आहे आणि शेतकऱ्यांना आर्थिक शिस्त महत्त्वाची आहे असं त्यांनी एका पत्रकार परिषदेत म्हणला किंवा पत्रकारांशी बोलताना म्हणलेलं आहे. तर खरं तर बोलायचं झालं तर अगोदर त्यांनी आर्थिक शिस्त वगैरे असे टॉपिक बोलायला पाहिजे होते निवडणुकीपूर्वी, मग शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांचा जे त्यांना निवडून द्यायचं की नाही असा एक म्हणजे ठरवलं असतं शेतकऱ्यांनी की बाबा आम्ही तुम्हाला निवडून द्यायचं की नाही. परंतु त्यांनी शेतकऱ्यांना मोठमोठे आश्वासनं दिली, शेतकऱ्यांना एक त्यांचं जे भाजपा सरकारचं म्हणा किंवा महायुती सरकारचं आहे हे सब जुमला आहे. तेव्हाच जवळपास एक पत्रकार परिषदेमध्ये बोलताना जेव्हा एक टॉपिक एका नेत्याचा ऐकण्यात आलेला होता की काही पण बोलायचं, काही पण मोठमोठे आश्वासनं द्यायचे, हे सब जुमला आहे, पूर्ण करायचं की नाही आपल्या हातात आहे, असं त्यांनी एका पत्रकार परिषदेत बोलले होते. तेच अनुसरून अद्यापही आताही आपल्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री आहेत, 2 उपमुख्यमंत्री असून सुद्धा मित्रांनो, त्याचबरोबर मुख्यमंत्री, त्यानंतर अजितदादा पवार यांच्याकडे 2 खाते असून सुद्धा, एक तर उपमुख्यमंत्री पदाचं, त्यानंतर अर्थमंत्री पदाचं जे हे 2 पद असून सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांना आर्थिक शिस्त लावली जात आहे असं एक वाक्य बोललेलं आहे. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं त्यांनी जर अगोदर सांगितलं असतं की बा आम्ही शेतकऱ्यांना आर्थिक शिस्त लावत आहोत, तर मग शेतकऱ्यांनी सुद्धा आर्थिक शिस्त कशी असते ते निवडणुकीमध्ये दाखवलं असतं. तर मित्रांनो, कर्जमाफी होईल अशी आस आहे. खरीपाच्या पेरणीपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणे जवळपास पॉसिबल दिसत आहे, कारण की बऱ्याच शेतकरी संघटना, शेतकरी नेते, रविकांत तुपकर झालं, सुधीर मुनगंटीवार झालं, त्यानंतर आज बच्चू कडूंनी आगळीवेगळी होळी खेळत जवळपास रंग खेळत आगळीवेगळी होळी साजरी केलेली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे, कर्जमाफीच्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधलेलं आहे. त्यानंतर जळगाव जिल्ह्यामधून सुद्धा आगळीवेगळी महायुतीच्या जाहीरनाम्याची होळी खेळत किंवा जाहीरनाम्याला जाळत होळी खेळण्यात आलेली आहे. अशी बरेच शेतकरी संघटना एक कर्जमाफी संदर्भात एक लक्ष वेधत आहे सरकारचं.
तर सरकारला प्रेशरमध्ये आणलं जात आहे आणि सरकारनं आता कर्जमाफीवर बोलायला पाहिजे आणि सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला पाहिजे. तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.